यवतमाळ शहरातून एक धक्कादायक आणि रक्तरंजित घटना समोर आली आहे। प्रेमविवाहाच्या वादातून एका युवकाची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे या गुन्ह्यात एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे। यवतमाळ शहरातील आर्णी रोड परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास हा थरार घडला आहे। मृतकाचे नाव सय्यद वासिम सय्यद हबीब उर्फ मिठा चावल असे असून तो व्यवसायाने ऑटो रिक्षा चालक होता। मिळालेल्या माहितीनुसार मृतकाचा भाऊ सय्यद शेहबाज याने 3 वर्षापूर्वी स्वाती कणाके हिच्यासोबत आंतरधर्मीय प्रेमविवाह केला होता। विवाहानंतर तिचे नाव सय्यद जोया असे ठेवण्यात आले होते। मात्र या प्रेमविवाहाचा राग स्वातीच्या माहेरच्यांच्या मनात कायम होता। त्यातून दोन्ही कुटुंबियांमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान 13 मेच्या रोजी स्वातीच्या नातेवाईकांच्या घरातील लग्न समारंभात तिच्या सासरच्या मंडळींना बोलावण्यात आले नव्हते। त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा वाद वाढल्याचे सांगितले जात आहे। मंगळवारी सय्यद वसीम याच्यावर भर रस्त्यात धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला। त्याला बेदन मारहाण करण्यात आली, तसेच छाती, पोट आणि तोंडावर वार करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यावेळी सय्यद वसीम हा रक्ताच्या थारोड्यात फुटपाथवर पडलेला होता। पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमी अवस्थेतील वसीम याला शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे। एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे। पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। प्रेमविवाहाच्या वादातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे यवतमाळ शहर हादरले आहे। पोलिसांकडून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जात असून पुढील तपास सुरू आहे।